बाय प्रवासात असो किंवा कामात छोट्या भुकेचा हमखास सोबती म्हणजे चित्रे बिंज बार। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागात आग, 3 बाळांचा होरपळून मृत्यू, व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानं दुर्घटना। नागपुरातील गोधनी परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमधून क्लोरीन गॅस लीक, 200 मीटरपर्यंतचा परिसर रिकामा, स्थानिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज पहिल्यांदाच महायुतीच्या समन्वय समितीची बैठक, महामंडळ समित्यांचं वाटप, राज्यपाल नियुक्त जागांसह इतर विषयांवर चर्चा होणार। आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये आज जनआक्रोश मोर्चा, स्मार्ट मीटरच्या सक्तीला विरोध, पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। महाराष्ट्रात खासगी कोचिंग क्लासेससाठी आता कडक नियम, नीट पेपरफुटीनंतर शालेय शिक्षण विभागाकडून मसुदा जाहीर, 50 लाखांपर्यंत दंडाची तरतूद। सुट्या खाद्यतेल विक्रीवरील बंदीला विरोध वाढला, व्यापारी संघटना कोर्टात जाण्याच्या तयारीत, तर चंद्रशेखर बावनकुळेंकडून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन। साखर दरवाढीनंतर ऐन सणासुदीत तांदूळही महागले, गेल्या महिन्याभरात 11% वाढ, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं। काँग्रेसचं नाशिकमध्ये आजपासून 10 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर, ग्रामीण भागात 1 दिवस मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधण्याचं प्रशिक्षण, 2 सप्टेंबरला राहुल गांधी मार्गदर्शन करणार। अयोध्येत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या मछली भोज वरून वाद, भाजप आणि साधू महंतांची टीका, तर काँग्रेस नेत्यांकडून समर्थन। ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत।